वगैरे सगळं आवरून झालं आणि मग अशी एक देवपूजा वगैरे सगळी झालेलीच होती, फक्त आता हळदी कुंकू लावायची बाकी होतं. तर सगळ्यात आधी मी म्हणजे तुम्हाला म्हटलं आज एक सेवा सांगावी, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर आपल्या घरात काही म्हणजे निगेटिव्ह शक्ती, आपल्या नवऱ्याच्या अडचणी वगैरे सगळं ह्यामध्ये ना तुम्ही 3 दिवसाची अगदी सेवा आहे ही स्वामींची आपल्या. तर ही 3 दिवसाची अगदी मी पण सुरू केलेली आहे आणि एकदा केलेली आहे म्हणून मी तुम्हाला ही सेवा सांगत आहे. तर अगदी 3 दिवसाची सेवा तुम्ही करून घ्या आणि आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स सगळे नीट करा. आपल्या नवऱ्याची कोणतीही अडचण असली तरी ती सुद्धा नीट होऊ शकते. तर फक्त आपला विश्वास कायमचा पाहिजे. विश्वास महत्त्वाचा आहे. स्वामींवरचा विश्वास अजिबात तुटू द्यायचा नाही. तर स्वामींची सेवा करायला आधी स्वामींवर विश्वासच महत्त्वाचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या व्हिडिओमध्ये अगदी प्रांजळपणाने स्वामींना स्मरण जा, स्वामींची सेवा करा अगदी प्रांजळपणाने. कारण प्रांजळ मन हे स्वामींना खूप आवडतं. निस्वार्थ भावाने जर तुम्ही कराल तर अगदी स्वामींना निस्वार्थ भावच आवडतो. नाही तर मग हे बघा, काय आपण दुसऱ्याला नाव ठेवतो आणि मग आपण सेवा करतो, देवा मला पाव म्हणायचं आणि बाकीच्यांवरती नावं ठेवत राहायचं. तर असं काय आपल्याला ही सेवा करायची नाही, तर स्वामी कधीही प्रसन्न होत नाही. तर स्वामींना फक्त आपली प्रांजळपणाने सेवा लागते, एवढंच आहे मी म्हणते. तर कसं आहे मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते की स्वामींची सेवा केलेली कधीही वाया जात नाही, कधीही वाया जाणार नाही. त्यासाठी ही सेवा तुम्ही अवश्य करा आणि त्याची फलप्राप्ती काय आहे ते पहा तुम्ही. अगदी मनापासून तुम्ही करा ही सेवा. खरंच मी सेवा केलेली आहे म्हणून हे तुम्हाला मी सांगत आहे. तर आता चला मी तुम्हाला माझी सेवा दाखवणार आहे. तर अगदी सोपी आहे. आपल्या नवऱ्याचे अडचणी असतील, नोकरीत बढती नसेल किंवा नवरा बायकोचं पटत नाही, आपल्या घरात सुख समृद्धी नाही आहे, पैसा येतोय पण टिकतच नाही आहे, तर मुलं चिडचिड करतात, मुलं ऐकत नाही आहेत आईवडिलांचं, तर अशा प्रकारे बरेच ह्या असतात. तर काय करायचं, 3 दिवसाची सेवा अगदी हे करायची, अगदी 3 दिवस लागोपाठ तुम्ही हे करायचं. तर असा हा तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि ह्या तांब्यावर पाण्याला आपण हात लावायचा आहे आणि त्याचप्रमाणे 11 तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला. तर 11 तांदूळ कशासाठी, 11 तांदळाचा काय तर 11 तांदळाचा काय उपयोग की 11 तांदूळ आपल्याला ते घ्यायचे आहेत आणि 11 माळी जप करून स्वामींनी पुढे म्हणजे असे 11 तांदूळ आपल्याला एका मुठीमध्ये किंवा खाली ठेवले तरी चालतील, म्हणजे एका वाटीत घेतले तरी चालतील आणि त्यामध्ये ठेवायचे. आणि ते 11 तांदूळ ठेवून एक माळ झाली की स्वामींचा मंत्र, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि अख्खे तांदूळ घ्या तुम्ही. आणि मग ते काय होतं की ते तांदूळ आपण एक तांदूळ त्या पात्रात टाकायचं आहे. जरी तुम्ही हातामध्ये ठेवले तरी चालतील किंवा इथंच ठेवायचे आणि त्याच्यावरती म्हणजे ते हे होते. मग तांदळात जी आपल्या त्या पाण्यात जी ऊर्जा असते ती कशा प्रकारे तयार होती हे पाहणार आहोत आपण. ती ऊर्जा
पाण्यामध्ये जाणार आणि आपल्या स्वामींचा जप करत करत असा 11 माळी आपण जप करायचा आहे. तर हे बघा, तर ही माळा अशी पकडायची आणि असा हात लावायचा असा स्वामींच्या ह्याला. मी इथे तांदूळ ठेवलेले आहेत 11 आणि श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ आणि असा जप करायचा. आणि एक तांदूळ लगेच ह्याच्यामध्ये टाकायचा आणि हे पाणी 3 वेळा करून हे पाणी तुम्ही ज्याच्यासाठी हा उपाय करता, म्हणजे नवऱ्यासाठी करत असाल, मुलांसाठी करत असाल, तर मुलांना 5 वाजायच्या आतमध्ये किंवा दिवसभरात संध्याकाळी 6 वाजायच्या आतमध्ये तुम्ही, मुलं शाळेत वगैरे गेली असली तरी, मुलांसाठी करत असल्याने मिस्टर जॉबवरून आले की तरी केला तरी चालेल. तर पाटावरती बसवायचं आणि त्यांच्या तोंडावरती हे पाणी डोळ्यावरती झपकन शिपडायचं आणि त्या झपकारा बसला की हे त्यांच्यातली निगेटिव्हिटी आणि शक्ती जी पॉझिटिव्हिटी आहे ती त्यांच्यातमध्ये येते. तर स्वामी साक्षात त्या पाण्यामध्ये असतात आणि त्यांना जसं आई आपल्याला रागवते तसंच ते झापड टाकल्यानंतर, पाणी झप दिसणं टाकल्यानंतर ते निगेटिव्हिटी आपल्यातली जाते आणि मग आपले जे कार्य आहेत त्यातल्या अडचणी सगळ्या निगेटिव्हिटी दूर होऊन आपल्या हे, आणि घरातही हे पाणी शिंपडा, फुलाने शिंपडायचं. तर श्री स्वामी समर्थ, तुम्हीही अनुभव घ्या ह्या सेवेचा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.